प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रभूची स्तुती करू. आजच्या दिवसाबद्दल प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. आजचा विषय आहे प्रियानो, योनाचं जीवन. योना कशा पद्धतीचं जीवन जगत होता आणि योना हा देवाचा सेवक होता प्रियानो. आणि योनाच्या पुस्तकामध्ये पहिले 1-2 अध्यायामध्ये जर आम्ही वाचलं तर योनाच्या जीवनाविषयी सुंदर वचन, सुंदर गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. योना हा देवाचा सेवक होता आणि योना याचा पहिला अध्याय जर आम्ही वाचला त्याच्यातली काही वचनं, की अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या शहरास निनवे शहराचा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मजबूत आली आहे. पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. याफोस गेला, तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले. प्रियानो, मला सांगू द्या, योना हा देवाचा सेवक होता आणि त्या ठिकाणी परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले आणि परमेश्वराने त्याला निनवे शहरात जाण्यास सांगितलं, की ज्या ठिकाणी अतिशय दुष्टता वाढली होती, अनेक चुकीच्या गोष्टी त्या भागामध्ये होत्या. म्हणून परमेश्वराने त्या शहराच्या तारणासाठी म्हणा, त्या शहराच्या काळजीसाठी योनाला त्या ठिकाणी जाण्याची आज्ञा केली. परंतु या ठिकाणी योना देवाच्या वचनाच्या विरोधात कार्य करण्यासाठी गेला प्रियानो. त्यांनी परमेश्वराची आज्ञा मानली नाही. त्याने परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना निनवेला जाण्याऐवजी तो तार्शिसात जाण्यास निघाला प्रियानो. त्याच्या मनामध्ये देवाच्या आज्ञेविरुद्ध वागण्याची किंवा आज्ञेविरुद्ध गोष्ट करण्याचा विचार त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, तेथे त्याला तार्शिसात जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उद्धार दिला व परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तार्शिसास निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. प्रियानो, मला सांगू द्या, जसं योनाने देवाच्या आज्ञेविरुद्ध गोष्टी करण्याचा निर्णय घेतला तशा त्याला गोष्टी उपलब्ध झाल्या प्रियानो. निनवेला जाण्याऐवजी त्याला तार्शिसला जाण्याचा त्याने विचार केला आणि ज्यावेळेस तो जहाजासाठी निघाला त्याला तिथे तार्शिसास जाणारेच जहाज दिसले प्रियानो. सैतान नेहमी दूरत आहे प्रियानो. परमेश्वराच्या विरुद्ध गोष्टी करण्याचा ज्यावेळेस आम्ही निर्णय घेतो त्या दृष्टीने गोष्टी आम्हाला उपलब्ध करून देतो. जर त्या ठिकाणी निनवेला जाणारा जहाज तर त्याला दिसलं असतं, कदाचित त्याचं मन पालटलं असतं प्रियानो, परंतु तशा गोष्टी झाल्या नाही. त्याला परमेश्वराच्या विरुद्ध गोष्टी करण्याच्याच गोष्टीने त्याच्या निदर्शनास झाल्या. त्याला तार्शिसला जाणारच जहाज त्या ठिकाणी आढळलं प्रियानो आणि तो जहाजामध्ये बसला. आणि त्या वचनामध्ये पुढे जर पाहायला मिळतं, तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान आले की जहाज फुटण्याच्या लागास आले. आता या ठिकाणी प्रियानो, जरी योनाने देवाच्या विरोधात जाऊन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तरी परमेश्वराने त्या ठिकाणी एक अद्भुत गोष्टी केल्या प्रियानो. ज्या जहाजात तो बसला होता, ज्या समुद्रातून तो प्रवास करत होता प्रियानो, त्या समुद्रामध्येच परमेश्वराने मोठा वादळ आणला आणि त्या ठिकाणी ते ज्या जहाजामध्ये तो बसला होता तो जहाज बुडू लागला प्रियानो. आणि सर्व लोक घाबरले आणि तिथे जे जहाजामधले जे प्रमुख व्यक्ती असतील ते सर्वांनी काय केलं, त्यांनी आपापल्या देवतांचे धावा करू लागल्या आणि त्यांनी विचार केला की जहाजामध्ये काय जड सामान आहे ते आपण समुद्रात टाकून देऊ, जेणेकरून जहाज हलकं झालं तर आपलं जहाज टिकेल. या ठिकाणी आम्हाला सांगू द्या, योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. कारण मला सांगू द्या, माहीत नाही एवढं प्रचंड परिस्थिती असताना योनाला तिथे झोप कशी आली. तो गाढ झोपला होता प्रियानो. तेव्हा प्रियानो, मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही देवाच्या विरोधात गोष्टी करण्याचा निर्णय घेतो, आम्ही ज्यावेळेस चुकीच्या मार्गामध्ये जातो प्रियानो, आपल्याला समजत नाही. आम्ही त्या स्थितीत निश्चिंत राहतो, आम्हाला समजत नाही आम्ही कोणत्या दिशेने जात आहोत. योना तिथे निश्चिंत झोपला होता, एवढं वातावरण अवघड असताना सुद्धा प्रियानो. तेव्हा जहाजाचा ताडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलायस? उठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. तिथे सगळी लोकांची गडबड चालू आहे, धावपळ चालू आहे आणि योना मात्र गाढ झोपलेला आहे. त्यानं मला सांगू द्या, त्यांनी एकमेकांस म्हणले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल. त्या ठिकाणी लोक ते घाबरलेली होती. त्यांनी विचार करू लागले, हे संकट आमच्यामुळे कोणामुळे आलेलं आहे?
आपण जहाजामध्ये जेवढी लोक आहेत त्यांच्या नावाने चिठ्ठ्या टाकू आणि ज्यावेळेस त्यांनी ते चिठ्ठ्या टाकल्या प्रियानो, त्यामध्ये योनाचं नाव होतं. आणि निश्चित ते संकट योनामुळे होतं प्रियानो. योनाला परमेश्वराला धडा शिकवायचा होता. कदाचित त्या ठिकाणी योगमार्गाने न्यायचं होतं प्रियानो. तिथं परमेश्वराला योनाला हे दाखवून द्यायचं होतं की आम्ही ज्यावेळेस आज्ञा मोडतो तर प्रभू आमच्या जीवनात कशा पद्धतीने गोष्टी करू शकतो. आम्हाला ज्यावेळेस देवाच्या आज्ञेविरुद्ध गोष्टी करतो प्रियानो, त्या ठिकाणी परमेश्वराला कदाचित जाणून द्यायचं होतं, योना मी तुझ्यावर प्रेम करतो आणि जे काम मी तुला दिले ते तुला करायचं आहे. आणि त्यावेळेस त्या लोकांनी काय केलं प्रियानो, योनाला त्या ठिकाणी उचललं. पुढे खूप सुंदर वचनं आहेत की त्याने त्याला विचारले, कोणामुळे संकट आम्हावर आले सांग. तुझा धंदा काय, तू आम्हालाच कुठून, तुझा देश कोणता, तू कोणत्या लोकांपैकी आहे. तो त्याच म्हणाला, मी इब्री आहे. ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र कोडीने भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केले. तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे त्यास कळले, कारण त्याने त्यास असे सांगितले. या ठिकाणी योनाने सांगितलं, जहाजातल्या तर लोकांनाही भीती वाटली की ह्या व्यक्तीमुळे संकट आलेलं, ह्या व्यक्तीने परमेश्वराची आज्ञा मोडलेली आणि त्याच्या आज्ञा मोडल्यामुळे या ठिकाणी हे संकट आलेलं आहे. आणि त्यावेळेस ते त्याला विचारू लागले, समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे. समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यास म्हणाला, मला उचलून समुद्रात फेकून द्या, म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल. कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ आले, तुम्हावर उठले आहेत, मला पक्के ठाऊक आहे. तेव्हा योनाने त्यांना सांगितलं की हे संकट माझ्यामुळं आलेलं आहे. तुम्ही मला एक काम करा की मला उचला आणि समुद्रात टाका. प्रियानो, मला सांगू द्या, योनाला जाणीव झाली की आपण देवाची आज्ञा मोडलेली, देवाच्या आज्ञेविरुद्ध वागलेले, म्हणून या लोकांवर माझ्यामुळे हे संकट आलेले. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की मला उचलून तुम्ही समुद्रात टाका आणि जहाज किनाऱ्याला लागावे. म्हणून ती माणसे थकली होती आणि त्याने काय केलं, तेव्हा त्या परमेश्वराचा धावा करू लागले व विनंती करू लागले की या माणसाच्या जीवामुळे आम्हास मारू नको, निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हावर आणू नको, कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करतोस. मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले. तेव्हा समुद्र खवळायचा राहिला. प्रेज द लॉर्ड. इथं पहा प्रियानो, मला सांगू द्या, त्या लोकांनी योनाला पकडलं, समुद्रात टाकून दिलं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस जसं त्यांनी समुद्रात त्या योनाला टाकून दिलं, समुद्र शांत झाला प्रियानो. त्याच्या पुढे जाऊन प्रियानो, योनाने ज्या चुका केल्या किंवा त्यांनी ज्या आज्ञा मोडली त्याच्यामुळं गोष्टी जरी संकट आली होती, तिथून पुढे जर त्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, पुढच्या अध्यायामध्ये योनाला समुद्रात टाकून दिलं. तिथंच गोष्ट संपली नाही प्रियानो. परमेश्वर योनाच्या बरोबर होता. त्या ठिकाणी मला सांगू द्या की परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता. योना त्या मत्स्याच्या पोटात 3 दिवस 3 रात्र राहिला. प्रियानो, मला सांगू द्या, समुद्रामध्ये योनाला टाकण्यात आलं, परमेश्वराने त्याला सोडलं नाही. तिथे एक मोठा मासा निर्माण केला. त्या क्षणाला परमेश्वराने मोठा मासा निर्माण केला आणि त्या माशाला आज्ञा केली की योनाला तो आपल्या पोटामध्ये घे. आणि योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्र होता प्रियानो. या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल. त्या ठिकाणी प्रियानो, मला सांगू द्या, हे विचित्र आहे. हे कसं शक्य आहे की एक व्यक्ती 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटात जिवंत राहू शकतो. हे अद्भुत आहे, हे अलौकिक आहे, कारण हे देवाची कृपा आहे प्रियानो. हे देवाचं कार्य आहे प्रियानो. ज्याला परमेश्वर निवडतो त्याला परमेश्वर कधीच सोडत नाही. जरी आम्ही आज्ञा मोडतो, जरी देवाच्या विरोधात गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु प्रभू आम्हाला सोडत नाही. आणि त्या माशाच्या पोटामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये जर वाचलं, मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली. हालेलुया. मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, त्याने माझे ऐकले. वादोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला. तू मला डोहात समुद्राच्या पोटात टाकले, प्रवाहाने मला व्यापिले. तुझ्या सर्व लाटा कळोळ मजवरून गेले.
प्रियानो, मला सांगू द्या, त्या माशाच्या पोटातून योनाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली. प्रियानो, मला सांगू द्या, त्या दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये जर आम्हाला पाहायला मिळतं, परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर उकळून टाकले. हे किती ऐकल्यानंतर आपल्याला विचित्र वाटतं की एक मासा ऐकत आहे, जसं करायला सांगत आहे तसं करत आहे. प्रेज द लॉर्ड. माशाला आज्ञा केली की योनाला आपल्या पोटामध्ये घे. 3 दिवस त्या माशाने त्या योनाला काहीच केलं नाही. 3 दिवस 3 रात्र तो सुरक्षित होता आणि योनाने त्या माशाच्या पोटातून परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि ती प्रार्थना परमेश्वराने ऐकली. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आम्हाला पाहायला मिळतं की त्या माशाला परमेश्वराने आज्ञा केली की आता याला कोरड्या भूमीवर ओकून टाक, आणि त्या माशाने कृती केली. हालेलुया. काय अद्भुत आहे, काय अलौकिक आहे. प्रियानो, मला सांगू द्या, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रभू आम्हाला काहीतरी करायला सांगतो आणि आम्ही ते करत नाही आणि देवाच्या विरोधात जाऊन गोष्टी करतो. प्रियानो, मला सांगू द्या, परंतु योनाने इथं जरी आज्ञा मोडली, त्याच्यामुळे त्याच्यावर संकट आलं, तरी परमेश्वराने त्याला सोडलं नाही. प्रियानो, योनाची प्रार्थना परमेश्वराने ऐकली. प्रियानो, मला सांगू द्या, जरी आम्ही चुकलेलो आहोत, जरी आम्ही देवाच्या आज्ञेविरोधात गोष्टी केलेल्या आहेत, परंतु ज्यावेळेस आम्ही पुन्हा प्रभूकडे येतो, प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. अद्भुत गोष्टी आमच्या जीवनात करतो, कारण प्रभू आमच्यावर प्रेम करतो. योनाकडून पुढे परमेश्वराला काम करून घ्यायचं होतं. प्रियानो, त्याच्याकडून सेवा करून घ्यायची होती. प्रियानो, मला सांगू द्या, कुठल्याही गोष्टींमुळे किंवा कोणत्याही गोष्टींमुळे जरी आमच्या जीवनावर संकट आलेली आहेत, आम्ही समस्येतून जात आहोत, प्रियानो, मला सांगू द्या, आमचा प्रभू आम्हाला सोडत नाही. अद्भुतरित्या प्रभू आम्हाला सांभाळतो आणि योनाला त्या ठिकाणी अद्भुतरित्या परमेश्वराने सांभाळला. प्रियानो, आणि जे कार्य त्याच्याकडून निम्मे शहरासाठी प्रभूकडून योनाकडून करून घ्यायचं होतं, ते कार्य परमेश्वराने करून घेतलं. प्रियानो, मला सांगू द्या, या योनाच्या जीवनातून मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ज्या वेळेस प्रभू आम्हाला एखादी गोष्ट करण्यास सांगतो, प्रियानो, कदाचित ते अवघड असेल, कदाचित आमच्या मनातले विचार, आमच्या योजना, आमच्या कल्पनेमुळे आम्ही त्या गोष्टी करण्याचा नकार करतो, परंतु मला सांगू द्या प्रियानो, आम्ही आज्ञा पालन करणारे असावे. ज्यावेळेस आम्ही देवाची आज्ञा पाळतो, प्रभू आमच्यावर कृपा करतो. जरी मला सांगू द्या, आज्ञा पालनामध्ये आशीर्वाद आहे. योनाने आज्ञा पाळली नाही, परंतु प्रभूने त्याला सोडलं नाही. आम्हाला सांगू द्या, आम्ही जसे आहोत तसे आमच्यावर प्रभू प्रेम करतो. जरी आम्ही चुका केल्यात, जरी आम्ही अपराध केलेत, जर आम्ही वळून त्याच्याकडे येऊ, आम्ही त्याची प्रार्थना करू, तो प्रभू आम्हाला सोडत नाही. प्रियानो, कारण त्या प्रभूचं प्रेम आमच्यावर आहे. तो प्रभू आमच्यावर प्रीती करतो. प्रियानो, त्या प्रभूचं प्रेम आमच्यावर आहे, कारण त्याची त्याला आमची काळजी आहे. प्रियानो, या अध्यायातून मला एवढंच उत्तेजन द्यायचं. प्रियानो, आम्हाला प्रभूकडे राहण्याची, प्रभू जवळ राहण्याची गरज आहे. प्रभूची आज्ञा मानून आम्हाला पुढे जायचं आहे. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही ते करू, प्रभू आम्हाला सहाय्य करेल, कारण प्रभूचं प्रेम आमच्यावर आहे. अद्भुतरित्या प्रभू आम्हाला सांभाळतो. जे अशक्य ते शक्य प्रभू आमच्या जीवनात करतो. म्हणून मला सांगू द्या प्रियानो, प्रभू आमच्या बरोबर आहे. जिथं कुठं जाऊ, तो प्रभू आमच्या बरोबर आहे. काळजी करू नका. कोणत्या संकटातून तुम्ही जातात, कोणत्या समस्येतून जातात, प्रियानो, मला सांगू द्या, आहे त्या स्थितीमध्ये प्रार्थना करायला लागा. तो प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. तो प्रभू आम्हाला उत्तर देईल. आम्हाला त्या स्थितीतून, त्या अवघड परिस्थितीतून तो आम्हाला प्रभू बाहेर काढेल. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुला धन्यवाद, तुझी स्तुती करतो प्रभू, तुझे आभार मानतो की तू आमच्यावर प्रेम करतोस. होय माझ्या बाप्पा, आमच्या जीवनाच्या भागामध्ये आम्ही जिथे कुठं चुकलो असेल प्रभू, आम्ही तुझी आज्ञा पाळलं नसेल, तुला नवरणाऱ्या गोष्टी आमच्या हातून घडल्या असतील प्रभू, आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. नव्याने प्रभू आम्हाला तुझी कृपा, तुझं सहाय्य पुरव. तुझे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला कर. तुझं सामर्थ्य आमच्या जीवनात वाहू देत माझ्या बापा, आणि तुझ्यावर अवलंबून राहून, तुझ्यावर प्रेम करून जीवन जगण्यासाठी आम्हाला तू सहाय्य पुरव. हो माझ्या बापा, ज्या कुठल्या गोष्टी तुला आम्ही जात आहोत, त्या परिस्थितीतून तू आम्हाला बाहेर काढ माझ्या बापा, आणि विश्वास ठेवतो की तू आम्हाला बाहेर काढणार आहेस परमेश्वरा. तुला धन्यवाद देतो पिता, तुझी स्तुती करतो. सर्व गौरव प्रभू तुला देत येशूच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. विश्वासात राहूयात.
उत्तेजित होऊयात, देवाची आज्ञा पाळूयात, कारण प्रभू तुमच्यावर प्रेम करतो. आलेलं संकट प्रभू क्षणामध्ये घालवून देईल. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालत राहूया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद.